जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 7वा. यत्न निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे. उणे पडोचिने द्यावे कोणी एका विषयी. भेजणार खाली पडिला तो भेजणारी जाणीतला. नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत. उत्तर विलंबी पडले श्रोत्यास कळू आले. म्हणजे महत्त्व उडाले वक्तयाचे. थोडे बोलून समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे. मनुष्यवेदीच लावणे कोणी एक. सोसवेना चिंचिन केली तेथे तामस वृत्ती दिसून आली. अवघी आवडी उडाली श्रोतयाची. कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले. क्षणक्षणा परीक्षले पाहिजे लोक. शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो. विचार पाहू जाता तो विकल्पाची अवघा. अशा बद्धी क्रिया येणं नाही चातुर्याचे लक्षण. ते महंतची बणबणा बंद नाही. आयचे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती. तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सकट लोकास अभ्यास उपजे. लोक राजी राखून कीजे सकळ काही. परलोकी वास करावा, समुदाय उगाच पाहावा. मागण्याचा तगादा न लावावा काही एक. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक. रात्री दिवस विवेक लोक सांभाळत जाती. जो जो लोक दृष्टीस पडला तो तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एक लाभला कशावरुणी. ओस मुलकी काय पाहावे, लोका वेगळे कोणते राहावे. तरे कोटी सांडते घ्यावे काही एक. तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महती कामा नये. परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवावयाचे कोण कार्य. गोडी आवडी वाया जाये विकल्पाची अवघा. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकून असावे. प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. मंद हळूहळू पाहतो, चपळ कैसा आटोपतो. आरबी फिरवणार तो कैसा असावा. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे. भोळ्या भावार्थ संभ्रमे कैसे घडे. शेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना. जन मिळविले परी धरेना अंतर्यामी. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे. घसघस करिता विटे सगट लोक. आपले लोकास मानेला, लोकांचे आपणास मानेना. अवघा विकल्पाची म्हणा समाधान कायचे. नासक दीक्षा चिंतरू लोक, तेथे कायचा असेल विवेक. जेथे वळावला विवेक तेथे राहणे कोटी. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला. आपणास टाकेना गलबला कोणी करावा. संगीत चालला तरी तो व्याप, नाहीतरी अवघ्याचे संताप. क्षणक्षणा विक्षेप ती म्हणून सांगावा. मूर्ख मूर्खपणे भरंगळती, ज्ञाते ज्ञान ज्ञातेपणे कळव करते. होते दोईकडे पजिती लोकांमध्ये. कारभार आटपून करवेना आणि उगे राहेना. या कारणे सकळजना काय म्हणावे. नासक उपदेश सोडावे, वय सार्थकी घालवावे. परिभ्रमणे कंटावे कोठेतरी. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काही सोसेना. तरी मग उदंड यातना विकल्पाची. आता हे आपणाची पाशी, बरे विचारावे आपणासी. अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.